नमस्कार मंडळी. बोला. आपण आलो आहोत विदर्भातील हे ठिकाण आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या शहराजवळ वडा. नहीं भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? आज दिवस आहे आषाढी एकादशीचा पहिला दिवस. म्हणजे आषाढी एकादशी उद्या आहे. उद्या इथं तुम्हाला प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. जशी पंढरपुरात जशी गर्दी होते ना त्याच प्रकारे इथं पण लोक येतात. भक्तांची खूप मोठी गर्दी होते हो ना. फक्त दूरवरून भक्तांची तर रांग लागते. उद्या पाऊस पण पडेल. दरवर्षी पाऊस पडत आहे. आबाजी हे मूर्ती आधी नव्हती ना? नाही, हे मागून निघाली. हो का? हे आपल्या 2018 निघाली विठ्ठलाची. 2 वर्ष झाले. हो का? म्हणजे जमिनीतूनच आपल्या नदीतून? नदीतून. हो का? प्रकट झाली. हा, दोन्ही नदी. अच्छा. म्हणजे 2 वर्ष होत आहे या मूर्तीला? हो, इथे 2 वर्ष. रुक्माईची ठिकाणची पवित्र एक गोष्ट म्हणजे इथं 2 नद्यांचा संगम होतो. एक नदी आहे पैनगंगा आणि दुसरी आहे वर्धा. त्या 2 नदीचा संगम मिळून पैनगंगा म्हणून समोर वाहते आणि समोर जाऊन प्राणहिता या नदीचा भाग बनतो. आणि या ठिकाणचे विशेष एक श्रद्धेचं केंद्र म्हणजे विठ्ठलाचं मंदिर. बघू शकता इकडे. दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला इथं खूप मोठी यात्रा भरते आणि भक्तांची खूप मोठी गर्दी असते. आज तुम्हाला गर्दी पाहायला नाही मिळणार, पण उद्या पण तुम्हाला आम्ही दाखवेल की पंढरपूरला जशी गर्दी असते ना. विशेष एक गोष्ट म्हणजे आमच्या विदर्भातील छोटा पंढरपूर म्हणल्या जाते ह्या ठिकाणी. जसं पंढरपूरला विठ्ठलाचे मंदिर आहे त्याच प्रकारे इथं पण विठ्ठलाचे मंदिर आहे. हे पूर्ण वर्धा गेली इकडे. हे इकडून नदी हे आणि हे मिळून इकडे जात आहे ना. किडगुडा की नदी नाही ना? नाही. निरगुडा तिरगुडा नाही. तुम्ही कुठले? आम्ही राजुराचे हो. बोल ना. आता काय आबाजीच्या मार्गदर्शनाने आम्हाला माहीत झालं आहे की 2च नद्याचा संगम असतो इथं. नंतर तिसरा व्यक्ती सांगत होता आम्हाला कोणतं निरगुडा नदी म्हणून सांगत होता, पण तसं काहीच नाही आहे. निरगुडा फिरगुडा काहीच नाही. एक आहे पैनगंगा, एक आहे वर्धा. माझ्या माहितीनुसार थोडं मी सर्च केलं तर माहीत झालं की वर्धा नदीला जाऊन मिळते आणि समोर जाऊन प्राणहिता नदी या नदीचा भाग बनतो. तर बघू शकता वारकऱ्यांचं आगमन वडा या मंदिराच्या परिसरात झाला. बघू शकता सगळे वारकरी आहे. पैदल वारी मंदिराकडे आलेली आहे. कितीतरी किलोमीटर अंतरावर तू पायदळ चालून येत आहे. काही वारकऱ्यांच्या पायात चप्पलसुद्धा नाही आहे. बघू शकता एनर्जी यांची किती आहे. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा. टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन लोक येत आहे. ध्वजा वैष्णव. पंढरपूरला जसं तुम्हाला अनुभव मिळतो ना तसा सेम अनुभव वडा या ठिकाणी अनुभवायला मिळेल. हे लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली.
आपण काही वेळा पहिले आलो तर म्हणजे गर्दीच नव्हती, तर आता अचानक म्हणजे सायंकाळची वेळ झाली तर एवढी प्रचंड गर्दी होत आहे. हा तर गर्दीचा 10% भाग आहे फक्त. उद्या बघू शकता की इतकी मोठी प्रचंड गर्दी राहील, आहे का नाही दीपक? दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता, हे खुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा. माऊली 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 पुंडलिका वरदे हारी. आज तर या रस्त्याने गाडी जाऊ शकताय, पण उद्या मी तुम्हाला दाखवेल ना का तुम्ही लाट पण ठेवायला जागा नाही राहणार, एवढी प्रचंड गर्दी होणार आहे उद्या. बघू शकता आत्ताच वारकऱ्यांचं आगमन झालं आहे विठ्ठलांच्या मंदिराच्या परिसरात. तर आज आम्ही गाडीमध्ये जातो आहोत दुकानं, पण उद्या गाडी मात्र निघणं मुश्किल आहे का सांगून देता. जर तुम्ही उद्या येत असाल तर गाडी तुम्ही गावातच कुठंतरी म्हणजे सोय करा गाडी ठेवायची, कारण तर समोर गाडी जाणं खूप मुश्किल राहील उद्या. ठीक आहे, तर हेच ते गाव आहे पांढरकवडा. चंद्रपूर आणि वणी या मार्गावरती रस्त्यावरच हे गाव आहे. ह्या गावापासूनच तुम्हाला वडा या ठिकाणी जावं लागेल. हो, मार्ग आहे कुठलं नाही कुठलं का कुठलं कुठलं टायर खराब आहे, त्यामुळे पंचर झाली होती. पंचर झाली काय बरोबर नाही, आम्ही कुठून टाकायचं 500 रुपयाचा पण काही काम बोल ना. हवा लिकेज डायरेक्ट पेमेंट शोरूममध्ये शायर टाका काय और हमारी पेट हमारे इंग्लिश का टाको कोणताही टाकून देतो मला काय समजतं.
रस्त्याच्या गलीचं काम चालू आहे. बाहेर काढणं बघू शकता. डायरेक्ट ट्यूबलेसचा टायर टाकत आहोत. बोलणारे लढा बोलणारा दिसत आहे एवढा मोठा. कॅमेरा पण नाही बोलत. मागं जा. आणि तर आता आम्ही आहोत गोगुशा शहरामध्ये. लॉयड कंपनी इथून आमचं गाव आहे 40 किलोमीटर अंतरावरती. आणि ब्रेक घेतला शाळेचा. तर हा रोड आहे घुगुस ते नारंडा. हे पूर्ण एरिया WCLचा आहे. पुढच्याच्या खाणी आहे तर तुम्हाला समोर दाखवेल मी. हा रस्ता खूप रात्रीचा थोडा खतरा, डेंजर, धोकादायक म्हणतात मराठी. तर या रस्त्याने आम्ही जात आहोत. गाडीचा नवीन टायर टाकलेला आहे. कसाच्या खाणी असल्यामुळे त्या करताना आम्ही तोंड बांधलेले आहे. आणि हा रोड बनलेला आहे. हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. आणि आमच्या गावाकडे आपले सबस्क्रायबर आहे. आमचं गाव आहे ठीक आहे. तर घर येतपर्यंत हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. ते सिद्धूला 7 वाजता शिवनी छान असा रोड. आमचा ब्लॉग खातो नाही ना. पार्ट 2 उद्या दाखवेल. उद्या आषाढी एकादशी आहे. बघू शकता डस्ट पहा किती आहे. पुढच्याच्या खाणी हा डस्ट आणि रात्रीची राईड. ड्रायव्हर आहे विशाल आणि पॅसेंजर आम्ही दोघं ना भाई दोघे. खतरनाक असा रस्ता आहे. हे पहाड म्हणजे WCLच्या खाणी आहे. सर्व खोदलेला आहे. हा पूल टाइम बोल ना बे. टाइम सांग ना मग. येते का टाइम किती झाला आहे? किती वाजले बाबा? टाइम आहे 8 वाजले. हे बघू शकता ट्रक सार डंपर यार्ड तिथं आहे. शायद मुंगोली आहे. पुन्हा एक आम्हाला नैसर्गिक अडचण म्हणा किंवा आपत्कालीन अडचण म्हणा, पुन्हा एक अडचण आम्हाला अनुभवायला मिळली. कारण तर हा रस्ता बंद झालेला आहे. माहीत नव्हतं आम्हाला. खूप दिवसानंतर या रस्त्यांनी प्रवास करत आहोत. तर तिथं जे गार्ड होते त्यांनी सांगितलं आहे की मागं जा, नंतर इकडे घाला, त्या तिकडे घाला, कुठं घाला का घाला. असं का नव्हतं समजा नाही. इथून असेल हां या टनलमधून जायचं आहे म्हणून सांगितलं आहे. रस्ता चेंज झाला आहे. इकडं ऐसा आहे. तो रस्ता बंद झाला. तिथं फक्त ट्रका जाऊ शकत होत्या. ट्रका पण बंद. ट्रका चालू आहे ना. त्या ट्रका या टनल म्हणून घुसाचं, नंतर असं जायचं आहे. अरे बापरे, कैसा रोड आहे. म्हणलं वाटतं ते रस्ता बनत आहे खालची बाजू. अच्छा, हा रस्ता बंद झाला. हे साकरा, हा गाव साकरा हो ना. आपण लई खराब रस्ता काय.